गेली लगेच. काय झालं मग? इकडे तू इकडे. ही झाड आहे तसं ठेवलं खरं दारा टाकून मला. ही सरपणाची फुकणी घमेलं कोणी उचलायचं झाडून घेतलं काय केलं तू नेमकं? खरं तिथं ती धमेला तिथं फुकणी तिथं सरपण तिथं झाडून घेतलं नेमकं काय केलं तर उचलायचं कोणी ती? मग राहिलं असेल मग काय झालं? त्याच्यावर लोटायचा कचरा त्याच्यावर लोटलाय का? दिसत नाही का झाडलेलं? अगं मग तू उचलून ठेवलं तिच्या खालचं सगळं का तसंच ठेवलंय तू ते घमेला घातलं तसंच. आणि मग राहिलं असं ठेवलं उचलून कवा ठेवते माझं मी. तुमचं केलं तुम्ही काम? असं अर्ध काम ठेवायचं तुला सवयच नाही. तुम्ही माझ्या कामामध्ये का लक्ष देता? तुमचं काम झालं ना. मी म्हणते का तुमचं हे राहिलं ते राहिलंय मला लक्ष द्यायला लावायचं. तू असं अर्धे काम करते मग लक्ष द्यावंच लागत. काय लक्ष देता तुम्ही? माझं काम आहे ना, मी कसं पण करेन. बरं बाई कसं कर. मी चालले तू रानात आवरून ये पटकन. मी चालले पुढे. तुम्ही कोण मला सांगणार? तुमचं तुम्ही जा ना. म्हणजे मी एकटीच करायचं रानातलं का? तुमचं तुम्ही जा. मी माझं जेव्हा पाहिजे म्हणजे मनाला वाटेल तेव्हा येईल. तू येऊ शकून त्यापेक्षा घरीच राहा. मीच करते सारं. तू झोप आतरू बागून घेऊन. तुम्हाला काय करायचं मी कधी पण येईन. मला काहीच नाही करायचं. असं राहणार होती ना म्हणून म्हणावं लागत तुला. कशाला तुम्ही माझ्या सासूच्या वर सासू होता? एक कमी आहे का ते? अजून तुम्ही पण माझ्यावर ताव दाखवायला लागल्या. मी नाही ताव दाखवीत. तू हाताने करते का? ताव दाखवायची काय गरज पडत नाही. काय नाही हाताने करत मी. तुम्ही करता लय घरच्यांच्या पुढं करता. तुम्ही लय घरच्यांच्या चांगलं नजरेत चांगलं व्हायला बघता आणि मी पडते वाईट एकटी. तुला काय नको म्हणते काय मी? तू कर ना पुढं काय करायचंय मला? चांगलीच आहे. मी चांगली जाते सगळ्याला. तुला सवय चांगलं आहे. तुम्ही चांगलं आहे. मी वाईटच आहे ना. मग जे नाही ते येऊन मलाच बोलणार. तुला कळलं पाहिजे आपण कसं वागतोय. तुला कळलं पाहिजे. मला नाही कळून उपयोग. तुला कळलं पाहिजे. ती मी सांगून काय उपयोग नाही. घरचे म्हणले पाहिजे तर मैसून चांगलं झालं का? कशाला तुम्ही अजून बोलायला लागले? तुम्ही तुमचं काम करता. माझ्या अजिबात कामामध्ये मला अजिबात दखल दिलेली मला खपलं. तुला का कोणतं खपले तेव्हा ती खपायचे? तुला खपणार नाही. मी तुमच्या कामामध्ये म्हणते का मी तुम्हाला काय? तुम्ही का उगाच माझ्या कामामध्ये लक्ष टाकत असता? कारण मी माझं काम संपूर्ण करते ना त्याच्यामुळं. हा तुम्ही करता ना. तुमचं तुम्हाला दिवस संपूर्ण केलं. मी कधी म्हणत नाही हे केलं ते केलं म्हणून. एवढंच होतं ना. स्वतः उरकायचं आणि जायचं निघून. आणि नसेल खपत ना तर मला वेगळं व्हायचं. म्हणजे हे सगळं नखरे करते तू त्यासाठीच करते का? वेगळं व्हायसाठी? वेगळं होण्यासाठीच करते. आता असंच वाटतं ना तुम्हाला? म्हणजे लोकांना सांगायला रिकाम्या झाल्या की वेगळं होण्यासाठीच अशी करते म्हणून. नाही तुझं लय दिवसापासून चाललंय का मला वाहिली पाहिजे मला वाहिली पाहिजे. मग तुझं हे नाही तुमच्याच मनात आहे. माझ्या मनात नाही. तुम्हाला मी घरात खपतच नाही. तुम्हालाच असं वाटतं कधी इकडे होतील कधी तुम्ही एकटे राहत. पण माझ्या तोंडातून कधी निघलेलंच नाही मला वाहिली पाहिजे. तुझ्या तोंडातून येतं काय निघाल? माझ्या तोंडातून काढून घ्यायचं होतं ना. तुमच्या तोंडातून कसं निघाल? तुला मी म्हणते तुला काय तोंडातून म्हणून. तुला भांडणं काढायची लय हाऊस आहे ना. भांडणं काढायची लय हाऊस आहे. साधारण करा माझ्यावर सारखं रुबाब कोण सॉल्व करून घ्यायला लागलं? ते सासू कधी माझ्यावर रुबाब करीत नाही एवढी. तुला अडकी सुन त्यांची ते कशी रुबाब करणार? मला लय हाऊस आली का तुझ्या रुबाब करायची नाही का? त्याच्यामुळे तुझ्या रुबाब कर. हाऊसच आहे तुम्हाला. नाहीतरी भांडणं काढायची पण हाऊसच आहे. हा मला हाय सवय. थोडं माणूस नाही बसलेलं दिसलं की झालं बाईने काढलेच भांडणं. मी का बसत नाही. मग तुझा काय संबंध बसायचा? काय बसत? माझं काम करून मी बसते ना. तुम्हाला काय करायचं? मी बसत नाही तर झोपण. अगं काय चाललंय? काय भानगड आहे तुमची? कमल भांडत हवं? ही तुमची लाडकी सून बघा काय म्हणती वाईला मागत ती माहिती का? इतके दिवस मी दाबून धरलं तर ती सारखी मला कधी तिच्या बोलायचं वाईली काय लागे लागत तू? तो आपलं काम बघायचो. त्यांची चूक नाहीच सांगत त्या. तो काय केलं इंद्र पुतर? मग मी काय केलं? मी माझं काम ठेवलं दिसतंय का? तो काय तुझं पुरा काम केलं का? तोंडाचा घेण्या देण्याचं काम ठेवून माझं मी करत होते. त्यांना म्हणलं माझं मी करते. तुमच्या कामामध्ये मी लक्ष देते का? माझ्या कामामध्ये उगाच लक्ष देतात. काम ठेवलं तिथं असं का घेऊन बसली असं करीत. मग डोकं विचारायचं नाही का माणसाने? मग सारं काम बस झालं बघा का आधीच बसा काम करीत. तुमचं खरं अजिबात तोंडू नका झेंडू नका. वाहिलं मागा वाहिलं का तुम्हाला? चालते वापर वाहिलं नाही केलं नाही. ते वाहिली ही तुमची लाडकी सून मागते. आणि ना करून लई तुम्ही माझी सून घ्या आता. तुम्ही घरात नसले ना सारखं मला हे कर ते कर सारखं रुबाबच आहे माझ्यावर. मग तू बारीक आहे करावं काम. काय होता केलं मग? बारीक नाही त्याच्यात. बारीक नाही. बारीक आहे तसं नाही. ऐकायला ऐकते मी पण सारखंच किती वेळा ऐकायचं. काही बोलतात तुम्ही पण करता. तुमचं तर काय सांगायलाच नको. अगो काय रुबाब केला तुझ्या? काय रुबाब केला? काम ठेवते अर्धे परत मग रुबाब करते. काम ठेवते म्हणजे मी माझ्या
काम आहेत ना मी कोण कराय तुझे काम? माझे काम आहे तर सारे काम थोडं 5 मिनिटं बसले ना तर लगेच तुम्हाला देखवत नाही ह्यांना देखवत नाही बसलेले डोळ्यात दोघींच्या डोळ्यात खुपते मी लाडकीसून आता बसली ना डोक्यावर लाडकीसून. तसंच असतं बाया, काय करतील लाडकं मोडे. मला कधी नाही असं लाड केला. शहरातली बाई काय शहरातली बाई केलं तेव्हा नाही म्हणत केलं म्हणून मला उलट्या होतात माझ्यावर. बस कर, लय काम करून दिवा लावला. नको लय बोलायचं. काम करून देवा लावता का? सकाळ सकाळ लोकांच्या घर पूजत फिरता. मला वेगळंच पाहिजे. अजिबात नसते देत. घरोघरी फिरत तुमच्या मड्या आणावं लागतं, हिंडून फिरवून घालावं लागतं. आणि तुमची शायनिंग पाय परत लोकांची घर. हा तुम्हाला लागतं ना खायला, मग देवा लागतं आणून. काय मला एकटीलाच लागतं काय बाकीचे खात नाहीत का घरातले? तुला तर शेण कशाला लागतो खायला? बाकी तरी चटणी मिरची खात्यात आणि बसतेत गप. हा शेलका शेंडा लय आणून खाऊ घालून दमायला लागले. आणि मग काय वाऱ्या तोंड करते काय? खात पित नाही काय? खाते वारच खा मग वारच आणून देते तर मग ते फिरायला जाते आणि व्हायला पाहिजे. कशाला का व्हायला तुला? अजिबात व्हायला फिर भेटणार नाही. व्हायला कशाला म्हणजे काय अशा दोघी मिळून बोलतात मला कशाला पाहिजे मग? नाही देत व्हायला. बघन पोरं आल्या उद्या बिद्या देईन व्हायला. उठा काम बघा आधी, घ्या काम उरकून, मग बघ ते व्हायला. पोरं आल्या कशी व्हायला मागतात का काय देतात. तिथं व्हायला म्हणले तर व्हायला नाही, तुम्हाला व्हायलाच नाही भेटणार. हाला नाही तर निघा माघारी. व्हायला नाही फिरलं नाही निघा उद्या ग. हा नको मुंडक गोंगारू बाजाल मुंडक मोडील. कोणाला काय घ्यायचं व्हायला तर निघायचंच ना. कोणाला काय घ्यायचं ते सांगा. मग गडबड्यात व्हायला निघाय द्या त्यांची त्यांना व्हायला. त्यांनी ठरवायचं काय घ्यायचं काय नाही. बारक्याला काय द्यायचं, मोठ्याने काय घ्यायचं. आपल्या मनाने काही घेऊन काय ठेवू दे. मला काही द्या. तिलाच लागत होतं वाईली. तिला काय लागत आहे विचार. बर काय काय लागत आहे तुला? माग ना आता. काय काय लागते माग तुला आता. हा. तुला व्हायला पाहिजे नव्हतं. तुला व्हायला त्यांना पाहिजे. नाही बघ काय त्यांना नसून पाहिजे तर सगळंच मला द्या. डोळे हा, हा, फिरवून लय नको. गुंडाळ. सगळंच मला द्या, त्यांना नसन तर मला द्या. म्हणजे व्हायला निघाय तूच आधी गारबाडीन सगळं मागत तुलाच. त्यातच काय बोलल्याच नाही. तुमची वाट नाही तयार झाली. आई बापाचा काय विचार आहे का? त्यांना काय ठेवता का घेता का नाही? ती म्हणते सगळं द्या मला. आमच्यातच राहा तुम्ही. आम्ही सांभाळतो तुम्हाला. आणि आम्ही नाही का सांभाळणार? मग एवढंच लय होतं तर कशाला पाहिजे तुला व्हायला? होय? कशाला पाहिजे म्हणजे तुम्हाला नाही का माहिती कशा बोलतात त्या? बोलण्यासाठी घेतो तो व्हायला. आमची अक्कल जरा जास्त आहे, तुम्हाला नाही माहिती. काय ना काय ना रोज तुमची किरकिर झाली पोरांची. घ्यावा मिठतं जुळतं. तर मिळतं तुमचं घ्यायचं, तुमच्या मनात द्यायची वाट द्या. पण आमचा बघा ना विचार माथा माथ्याचा काय ठेवता काय देता आम्हाला. आम्ही काय खायचं तर आम्हाला काम होतंय का? तुम्हाला सांभाळते म्हणजे नाही आम्ही सांभाळतो आता ना. तू सांभाळ गेली की ती भांडणं करणार, ती सांभाळ गेली की ही भांडणं करणार. बरं पोरं तर जोर नसतील का आपल्या? तुझ्या हातात ऐकण्यात तुझं मालक. पोरांचं काय नाही. तुम्हाला पोरं कधी बांधलेत का? अहो आणले बांधणार ना. पोरं नाही बांधले. तू म्हणत त्याचं काय टाकलं, ह्याचं काय टाकाय गेलं, ते म्हणत त्याचं काय टाकलं. मग मारायची मधीच. तुम्हाला वायली खोलीत राहा तुम्ही. वायली खोलीत राहा, नका टेन्शन घेऊ. ह्याला व्हायला पाहिजे तर व्हायला. ह्याला अजिबात काय नाही द्यायला पाहिजे. दंडुकडी काढाय पाहिजे. ह्याला व्हायला लगेच वावर द्या, घरदार द्या, आयती मोकळे आयते घ्यायला. आम्हाला ते सारं कशाला पाहिजे तुम्हाला आयत? आम्ही म्हणतो का या दोघींवर वायली चाललंय का? तुम्हाला सांगा नाहीत का ह्याला? परस्पर लगेच आयत झालेलं आपण लगेच कसं घ्यावं म्हणून. काय यांच्या डोक्यात दगड घालू का आता? अरे नीट सांगावं लागतं. डोक्यात नाही दगड घालावं लागत. अरे आता काय भांडायची? अरे मग कायला भांडायची? मग व्हायला मागत तुम्हाला पटतं का रे व्हायला लगेच घ्यायला? अरे आम्ही कुठं वाहिले म्हणतो या दोघींवरून झाले बांधणं. मग तुम्हाला तर सांगाय नाहीत का तुमच्या बायकांना? ते ऐकलं पाहिजे का? डोकं फोडायची पाळी आले त्यांच्या पुढे. मग काल नाही आले की लगेच आज व्हायला निघायचं. आयत खायला पाहिजे सारं. सगळं वावर घ्या, घर बांधा मग निघा. तुलाच लय आवडत ती. मग आता सुना आवडत होते म्हणून मला माहिती का लगेच व्हायला मागन म्हणून. जगाची आकृती आहे काय? बरं आता द्यायचंय ना, बोलिलच नाही हे ते कसं द्यायचे कसं वाटतं ना? अजिबात नाही झालं. काहीच नाही देणार मी इथं. घरदार बांधलेली इथं देणार बी नाही आणि वावर बी नाही द्यायची. घ्या वाटून काय घ्यायची देते. गावात राहायचं काय? तुम्हाला हाय आवाज बायकांचा ऐकायचं तर घ्या. जा बायकांनी मागत व्हायला तर. बस शांत अण्णा काय म्हणते बघू. बर बर घे बाबा घे. घ्यायचीच नाही वाटण्याचं मला करून. रस्ते जिंकून घे तुला. रस्ते जिंकून त्याला राहून दे. मधून रस्ता ठेवा. तुला मान्य आहे का? आणि परत रस्ता करू नका. आणि परत बांधणं करतात. ते हा म्हणे तिला बरं झालं. मग तिच्या मनाजोगं झालं तिला व्हायला दिल्यावर. बाकीच्यांचा काय विचारपस? जाऊन दे नाही नको ना आता चाललंय ना. आमची काय सोय केली? एका पोरानं आता वाटणं तर झाल्यात. पण म्हाताऱ्यानं लय कष्ट केलेलं आहे पहिल्यापासून. त्यांना वर्षाला काहीतरी 10,000 रुपये द्या तुम्ही दोघं. तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही म्हणता ना तसं. गतवागाने मान्य करून घेतलं तर चांगलं होईल.
तो काय करणार तो देणारच आहे ना आम्ही देणार आहे ना त्याच्या बायकोचं ऐकलं पाहिजे ना त्याची बायको काय खाती परत बांधणं पाहिजे तुमची. काय नाही होत मी देईन एकटा 20,000 मी एकटा देईन नाही दिले तिने तर. तो म्हणतो पण ती म्हणते का निमानी वाट्या घ्यायची जाऊ वावर दे. घ्यायची ऐकायला तिथं लावून धरते तू ते उद्या पैसे नाही दिले तुझी बायको अनेक तंडन तुझ्या संग नाही थंड तूच कमनी एकटा देतो ते नाही देत ते आहे ना आम्ही देणार नाही का मग कव म्हणायचे आम्ही देतो म्हणून गप बसतात नुसतं खायापुरतं घ्यायला तिथं काय विचार करते तो आहे ना मी देतो म्हणलं ना बर देतो ना आता ऐकते ती काय करते ऐकायचा घेते समजून थोडस तुम्ही समजून घ्यायचं. बर आहे आता पोरांना ही वाटणे झाले बाकीचं साऱ्या आता हे हाऊ दे ये रे समाकात विचाराने हाणतान का करू ना करू ना मग वाटणे व्यवस्थित जायचं या परत काय आम्हाला सारखं सारखं बोलू नका. चालतंय चालतंय तुम्हाला मान्य आहे का अण्णा? पाया लावून द्या आमच्या विहिरीवरच्या. अरे पाळ्यात लावून द्यायचं आणि तू शांत बस ना आता हा बरं पाळ्या लावून घ्या आपण पाळे पाळमाने कोणी हाका पाले हाणायची? आधी कोणी येते आधी मोठाच घेईन ना हा मग बरं झालं बाबा तसं तरी बरं का ना आम्ही आहेत ना भाऊ आहेत ना आम्ही ठरतो ना यांना काय बोलायची गरज आहे तुम्ही भावान ठरवा आम्ही करतो ना बरोबर. पाळीतला एकदा ते कोणाच्या रात्री विचाराने या यांना फक्त वायली खायचंय ना मग ते विषय झालाय ना आता वावर वायली खायचे त्यांना घर वायली सगळं ज्यांचं त्यांचं स्वयंपाक वायली केलंय ना ते आता हा आम्ही ठरवू ना भाऊ आमचं आहे का कुठं काय कधी काहीच नाही काय मग तुम्ही तसंच हा, विचारा मग आम्ही विचाराने पण आहे का विचाराने पण आहेत ना आम्ही खात्यांना वायली त्यांना गुलाबजाम खायचे तर कोणाला काय खायचं ते खात्यात खा सगळं बाबा खा करा न खा लाडू पेढ काय खायचं त्यांना करते स्वतःच्या हिमतीवर खा हा खाते काय करते जाऊ का पद्धतशीर आता वाटण्याचं परत काय आता काय किरकिर करू नका जा बरं आपापल्या घरी तिला विचार आधी परत काय किरकिर करू नका काय नाव आलं पाहिजे आमच्या झालं का तुझ्या मनासारखं सगळं माझ्या काय सगळ्यांच्याच मनासारखं झालं नाही तुला तेवढं भेटलंय का तुलाच हाऊस होती वाढली तू सगळं व्यवस्थित माग आज एखादा मागायचं असलं तर माग परत नको मला हे कमी पडलं आणि मला ते कमी पडलं आताच मग काय मागायचं ते परत आता काय राहिले मागायसारखं आता काय नाही काय त्यांना ठेवता का नाही काय त्यांना काय नाही आईबापाला? काय नाही आता काय नाही राहील घर सुद्धा आपापली सावताली बांधा न खा करा तोवर बाहेर करायचं गोट्यात भाकरी ह्यांना या करायची. घरात कोण ठेवीन ह्यांना गोट्यात बाहेरच्या हा. त्यात स्वयंपाक राहून द्या, करायचा आई. राहिला. किरकिर करू नका घ्या मिटून आता झालंय आता चला हा. चला झालंय घ्या चल मिटून चल आता. बरं झालं तुझ्या चला, आई. बायकोच्या मनाजोगं झालं हा, दाखली चल. हा, जा आता का चल नादी लागते. बरं केलं बाबा मनाजोगं झालं हवत झाली तुमची आता वेगळीच निघायचं होतं तुम्हाला खा बाबा आता करून